नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल अनिकेत भाकरे ब्लॉग्स मध्ये। आजचा ब्लॉग खूप मजेदार बनणार आहे मित्रांनो, कारण की आज आहे फनफेअर केम्ब्रिज विद्यालय। फनफेअरचं उद्घाटन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती गव्हाणे मॅडम यांनी। या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे। आता तुम्हाला हे मुलं फनफेअरसाठी खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहेत। तर चला तर बघू कुठले कुठले स्टॉल या फनफेअर मध्ये आहेत ते। मी इथं पाहू शकता मित्रांनो, इथं किती जास्त स्टॉल लागलेले आहेत। जवळपास 100 स्टॉल तरी लागले असतील। चला तर मित्रांनो, थोडा आपण मुलांशी बोलू ज्यांनी स्टॉल लावले आहेत। शिवाईनवाड क्लास 5th स्वीट्स गुलाबजामुन कलाकंद हो 10 सगळे हो। माय नेम इज आरुष गजा मोरे। आय एम स्टडी 3rd क्लास। I am selling dal chawal. Rupees 10 rupees. Only 5 rupees jeera. कार्तिक सुकुमार और वटे क्लास 3rd कोरल 5 रुपये जीरा पापड़ सब चीजें 5 रुपये। माझं नाव मुग्धा संदीप कंधारकर। माझ्या मम्मीने बालुशाही बनवली आहे घरी। अजून 5 रुपयाची बालुशाही आहे। माझे नाव मनस्वी माधव नळगिरे। मी आता 4थी। माझ्या मम्मीने घरी ढोकळा बनवलेला आहे 10 रुपये फक्त। मेरा नाम सुखविंदर है 2nd क्लास। 10 रुपये प्लेट पानी पुरी। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सार्थक सुजय शिंदे। इयत्ता 7वीत शिकतो मी। मी आज स्प्रिंग रोल बनवले आहे, घरीच बनवलेले आहे। स्प्रिंग रोल खूप टेस्ट आहे, चांगलं। मुझे पोहे बहुत अच्छा लगे और मैंने पानी पूरी और पोहे खाया। वरून आहे। मी ढोकळा अजून चटपट पापड आणलाय रुपये 10। माय नेम इज मेधावी गौतम हटकर क्लास 2nd। मी विकायले चने पापड 10 रुपीज। थँक यू। माझे नाव श्लोक संदीपान कदम आहे। बालुशाही 10ला 1। 200 रुपये। तुम्ही आजम पठाण। मी आज आनंदनगरी मध्ये भेट गेले आणि हे 10 रुपये। माय नेम इज आदिशा अरविंद हटकर क्लास 2nd। फ्रूट सॅलेड 10 रुपीज। माय नेम इज अवधूत दुराडे। माय आइटम ऑफ छोले 10 रुपयाला फुल प्लेट, 5 रुपयाला हाफ प्लेट। माय नेम इज हरिकेश निलेश पलेवाल। मैं चने बेच रहा हूँ 10 रुपए के। माय नेम इज राजवीर खंडेश पांडाकर। चूड़ा खिचड़ी भी। माय नेम इज नरेंद्र कदम। मी पावभाजी विकतो। माय नेम इज रुद्र प्रताप सत्यवान नेमेकर। आय एम इन 4th क्लास बॅच डायमंड। मी गुलाबजाम विकायलो मोठे 2 10ला आहेत, 1 5ला आणि 2 5 आहेत। माझं नाव अद्विका आहे। मी समोसा बनवलेला आहे 5 रुपयाचा आहे। गंगाधर घडलिंगे। आज मी इथं पाणीपुरी अजून पावभाजी विकली आहे। मी आज माझं नाव गीत श्रीधर गोरे आहे। मी 7th क्लास मध्ये आहे। मी मंचुरियन विकलेले आहे। माय नेम इज गजश्री भगवंत तडके क्लास 3rd पोहे 10 रुपये। गुड मॉर्निंग एवरीवन। माय नेम इज अली खान। माय क्लास नेम इज कोहिनूर 4th स्टैंडर्ड। मैं पॉपकॉर्न बेच रहा हूँ। ये इसका है। मेरा 10 रुपये। 4थी कोहिनूर आहे। मी लिंबू पाणी विकत आहे 10ला 1 गिलास। माझं नाव श्रेया ज्ञानेश्वर एरावर। मी 3री क्लासमध्ये पडते। मी इथं मटकी भेळ
विकत आहे. हां, गुड मॉर्निंग. माझं नाव प्रणव येरावार आहे. मी इथे मटकी भेळ विकत आहे. मी 7वीत शिकतो. आय एम लोजन फ्रॉम क्लास 4 टू लुबी. ये मैंने भेल बनाया है. ये 10 रुपीस की है. मेरे पापा ने हेल्प की. नेम प्राची धर्मराज आसमाने. पानी पूरी 4th क्लास. आज मैंने कैंपा और 2-3 बिस्किट्स की स्टॉल लगाया था, जो कि पूरे सोल्ड आउट हो गए. अभी ये लॉटो चोको पाई मंगाया था, अभी गिने नहीं है पूरे टोटल पैसे. 1000 रुपये जाते हैं मेरे को लगता है. My name is Mohammed Mukhtar Attar. I study in 8th class. I am selling stars and moons for 5 rupees. पैसे सर काउंट नहीं किए अभी. सर बच्चा 3 आहे, 10 वाली 1 आहे सर. माझे नाव अर्णव अमोल विभूते. मी वर्ग 8वा रुबी मधला आहे. मी आज रोटी चाट नावाचा पदार्थ आणला आहे. ही रोटी पोळी तेल मध्ये गरम करून तिला फ्राय करून दिली आहे. त्याच्यामध्ये शेव, कोथिंबीर, कांदा आणि एक्स्ट्रा मसाला चाट तो आहे. तो मी 10 रुपयाला येते. मैं 6th मध्ये शिकतो. 6th मध्ये मी पॉपकॉर्न भेळ चाललो आणि हे 15ला आहे. 30 पॉपकॉर्न. माझे नाव अथर्व भीमराव कारामुगे आहे. मी भेळ बनवलेली आहे. माझे स्टॉल भेळ आहे आणि मी 10 रुपयाला विकत आहे. माझे नाव अथर्व भीमराव कारामुगे आहे. मी भेळ बनवून आणलेली आहे. भेळ फक्त 10 रुपयाला. My name is Yadnesh Gokule Lakshmi Narayan. My standard first Kohinoor. पाव भाजी बेच रहा हूँ. रुपीस 10 रुपीस. ये केक है, ये घर पे बने वाला है. ये भी केक है. ये सैंडविच है, घर पे बने वाला है. सब घर पे बने वाला है. ये 20 का है, ये 60 का है और ये भी 20 का है. मी येथा 9वी ह्याच्यात शिकतो. मी आज छोले मसाला बनवलो या आनंद नगरीमध्ये आणि ह्याची किंमत आहे 30 रुपये. प्युअर दुधापासून बनवलेला फ्रूट सॅलड आहे. याच्यामध्ये सगळ्यात मिक्स फ्रुट्स आहेत आणि कस्टर्ड यूज करून हे बनवलेलं. आम्ही दहीवडा बनवला आहे 10ला 2 आहे चांगल्या तेलात बनवलेला. देवांश नागेश गांजारकर 5ला. मी खूप सारे वस्तू खाले. त्याच्यामधले मला वडापाव, आईस्क्रीम असे खूप सारे छान छान प्रकार आवडले खायला. काय खाल्लं, काय खाल्लं ते सांग पहिले. मी वडापाव, आईस्क्रीम व मंचुरियन, ॲपल केक ते सगळे खाल्लं. अच्छा, तुला सगळ्यात फेवरेट काय आवडलं तुला सगळ्यात जास्त? मला सगळ्यात जास्त वडापाव आवडला. किती रुपयाला होता? 10 रुपयाला. किती पैसे आणला खायला? मी 100 रुपये आणले होते. 100 रुपये संपले का? नाही संपले नाही, 80 रुपये बाकी आहेत. 80 रुपये बाकी आहे. हां, बरोबर. माझं नाव पृथा कौशल लगदा आहे. हे गेम आहे. हे ग्लास मध्ये 10 कॉइन टाकायचे आहे मिनिमम आणि मध्ये, आणि अगर तुम्ही टाकले तर तुम्हाला 10 ची डेअरी मिल्क मिळणार आहे फ्री मध्ये. 5 रुपयाला एक आहे. साबुदाणा वडा हा 5 रुपये. ज्या काही शिक्षक भगिनींना, शिक्षक बांधवांना आपल्याला या प्रसंगी काही भावना व्यक्त करायची असेल तर आपण या ठिकाणी भावना व्यक्त करू शकता. आणि काय आणलं? आणि खिचडी एक छान. हा बरोबर आहे सर. खिचडी होती. खिचडी लय भारी होती. हेलो हेलो एवरीवन. आज हमारे स्कूल की आनंद नगरी है एंड यहाँ पे बहुत सारे स्टॉल लगे वाले हैं
एंड मैंने यहाँ पे मंचूरियन ट्राई करी, आंटी की पाव भाजी, पानी पूरी, शेव पूरी, सब कुछ बहुत अच्छा है। एंड सबसे ज्यादा मेरे को पाव भाजी और शेव पूरी पसंद आई। वेलकम, मेरा नाम मोहित क्षीरसागर है। मैं 7th में हूँ। अगर आप 10 रुपीज में कोई भी 2 चिट्स निकाल सकते, अगर आपने 10 रुपीज में 2 चिट्स निकाली, आपको कोई भी नंबर मिला तो आप जीत सकते हो लॉटरी। ठीक है। हा लकचा गेम आहे, याच्यामध्ये 10 रुपये देऊन 6 बॉल भेटणार. इथं मग टाकायचं, जी सम आली त्याच्या प्राइज असेल तर प्राइज भेटणार. झालं. माझं नाव कृष्णा वालाजी गारपल्ले. आम्ही आता भेळ विकत आहे. भेळ कालपासून जरा तयारी चालू आहे. इथं हे शेव, चिवडा, टमाटे, कोथिंबीर आणि हे काय कांदा हे सगळं मिळून हे विकण्याचा थोडा चांगला अनुभव आहे. आणि याला थोडं मेहनत करावं लागली. नाही, मम्मीने आणि पप्पाने दोघा नाही बनवले. आणि इथं गुलाबजामुन आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेमध्ये सुंदर अशा स्वरूपाच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. मागील 7-8 दिवस विद्यार्थ्यांनी अंडरग्राऊंड आणि आपलं बाहेर स्पोर्ट्स खूप छान पद्धतीने खेळलेले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की विद्यार्थ्यांना आजच्या काळामध्ये मार्केटिंग करता आली पाहिजे, अर्थशास्त्र जमलं पाहिजे, व्यापार समजला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे पदार्थ आहे त्या पदार्थांची लेकरांना ओळख झाली पाहिजे, त्याची चव त्यांना अनुभवता आली पाहिजे. हा सगळा उच्च आणि उदात्त हेतू लक्षात घेता अशा या सुंदर अशा स्वरूपाचं केंब्रिज विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी या भव्य अशा स्वरूपाच्या आनंद नगरीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये 100च्या वर या ठिकाणी स्टॉल आपल्या या ठिकाणी लागतात. अनेक विद्यार्थी याच्यामध्ये उत्स्फूर्त ती संख्या वाढल्यानंतर ते आपल्याला त्रास होणार आहे. आज आपण आपल्या केंब्रिज विद्यालयाची आनंद नगरी आहे त्याचा यथेच्छ आस्वाद घेत आहोत. एकाहून एक चढ असे रुचकर पदार्थ या ठिकाणी आज विद्यार्थ्यांनी आणलेले आहेत. सगळीकडे पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आजच्या या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपला व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे करताना इथं विद्यार्थी दिसतोय. आपल्या पाककलेचं या ठिकाणी प्रदर्शनही पाहायला मिळत आहे. त्या आजच्या या आनंद नगरीमध्ये जे त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे, आपले आपले पदार्थ या ठिकाणी आणून हे केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या व्यवसायासाठी. मॅनेजमेंट करायला आहे काय नाही? 3-4 दिवसापासून चालू आहे. अच्छा तयारी. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला फनफेअरचा व्लॉग कमेंट सेक्शन मध्ये जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याचं नाव आहे अनिकेत ब्लॉग. धन्यवाद.